मॅडम, माझं 4 महिन्यात अबॉर्शन झालं आणि त्याच्यानंतरच मला कॉम्प्लेक्स सिस्ट आहे असं सांगितलं. तर त्याचं काही रिलेशन आहे का? हे बघ, 4 महिन्याचं अबॉर्शन आणि कॉम्प्लेक्स सिस्ट याचा काही संबंध नाही. कारण 4 महिन्याच्या अबॉर्शनची कारणं वेगळी असतात. कधीकधी गर्भाशयमुखाचं इन्फेक्शन असेल किंवा गर्भाशयाचं मुख ओपन झालं असेल, हे त्याचं कारण असू शकतं. पण जर कॉम्प्लेक्स सिस्ट असेल तर ते कारण होऊ शकत नाही. कारण काय असतं, ओव्हरीमध्ये 2 टाईपचे सिस्ट असतात. एक असतं सिम्पल सिस्ट, ती म्हणजे पाण्याने भरलेली गाठ असते. ती काही फार काळजीची नसते. ती जर खूप मोठी असेल तरच आम्ही सर्जरीचा सल्ला देतो. पण जर छोटी असेल तर आम्ही शक्यतो इग्नोर करायला सांगतो किंवा आम्ही 21 दिवसाच्या हार्मोन्सच्या गोळ्या देतो, त्यात ती विरघळून जाते. पण जर कॉम्प्लेक्स सिस्ट असेल म्हणजे त्याच्यामध्ये ब्लड असेल, सॉलिड कॉम्पोनंट असतील, पडदे असेल, त्याला आम्ही सेप्टेशन्स म्हणतो, तर आम्ही काही ब्लड टेस्ट सांगतो, त्याला आम्ही ट्यूमर मार्कर्स म्हणतो. तर ते ट्यूमर मार्कर्स करायला सांगतो, MRI करायला सांगतो. त्याचबरोबर आम्हाला काही शंकास्पद सापडलं तर मात्र आम्ही त्याची सर्जरी करायला सांगतो, त्याची बायोप्सी होते. मॅडम, माझं 4 महिन्यात अबॉर्शन झालं आणि त्याच्यानंतरच मला कॉम्प्लेक्स सिस्ट आहे असं सांगितलं. तर त्याचं काही रिलेशन आहे का? हे बघ, 4 महिन्याचं अबॉर्शन आणि कॉम्प्लेक्स सिस्ट याचा काही संबंध नाही. कारण 4 महिन्याच्या अबॉर्शनची कारणं वेगळी असतात. कधीकधी गर्भाशयमुखाचं इन्फेक्शन असेल किंवा गर्भाशयाचं मुख ओपन झालं असेल, हे त्याचं कारण असू शकतं. पण जर कॉम्प्लेक्स सिस्ट असेल तर ते कारण होऊ शकत नाही. कारण काय असतं, ओव्हरीमध्ये 2 टाईपचे सिस्ट असतात. एक असतं सिम्पल सिस्ट, ती म्हणजे पाण्याने भरलेली गाठ असते. ती काही फार काळजीची नसते. ती जर खूप मोठी असेल तरच आम्ही सर्जरीचा सल्ला देतो. पण जर छोटी असेल तर आम्ही शक्यतो इग्नोर करायला सांगतो किंवा आम्ही 21 दिवसाच्या हार्मोन्सच्या गोळ्या देतो, त्यात ती विरघळून जाते. पण जर कॉम्प्लेक्स सिस्ट असेल म्हणजे त्याच्यामध्ये ब्लड असेल, सॉलिड कॉम्पोनंट असतील, पडदे असेल, त्याला आम्ही सेप्टेशन्स म्हणतो, तर आम्ही काही ब्लड टेस्ट सांगतो, त्याला आम्ही ट्यूमर मार्कर्स म्हणतो. तर ते ट्यूमर मार्कर्स करायला सांगतो, MRI करायला सांगतो. त्याचबरोबर आम्हाला काही शंकास्पद सापडलं तर मात्र आम्ही त्याची सर्जरी करायला सांगतो, त्याची बायोप्सी होते.